कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, हे बघ पारू, आम्ही दोघी सुना आहोत त्या घरच्या, आणि तू फक्त एक प्रिया मॅडम, हीच योग्य वेळ आहे प्रीतम सरांनी तुमचा हात आबासाहेबांकडे मागायची। तुमच्या पिरमाला कुणाचीच नजर न लागो। तू आज मला जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट दिलीस। त्या मूर्ख पारूमुळे ही या घरात आली आहे ना, हिला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण मला तर मजा आली। बरं झालं ते डोळ्यांचं सत्य मी कोणासमोर आणलंच नाही आणि तेवढ्यात पारू निघून गेली, नाहीतर माझ्या समोर तिचं काही खरं नव्हतं। पण तुम्हाला एक कळतंय का, आता ते डोळ्यांचं सत्य या घरातल्या कोणालाच कळणार नाही, म्हणजे लोगोवरचे डोळे पारूचे होते हे कुणालाच समजणार नाही घरात। वा वा वा, शाबास दामिनी। जे दिशा आणि अनुष्काला जमलं नाही ते मी करून दाखवलं। पारूला या घरातून हकलून दिलं। आता अख्ख्या किर्लोस्कर घरात माझं दामिनी देवी किर्लोस्करचं राज्य असणार। प्रिया, काय झालं? वाईट वाटते का पारू घर सोडून गेली म्हणून? बिचारी फार जवळची होती ना तुझ्या, वाटतच असेल वाईट। पारू गेली, घरातलं चैतन्य हरवल्यासारखंच झालंय। घरात मन रमत नव्हतं म्हणून इथे येऊन बसले। सत्य? हा दादा बोल ना। भावाचा फोन आहे माझ्या। हा दीपक दादा बोल ना। आणि काय रे, इतके दिवस तुला आठवण नाहीये का माझी? एक फोन सुद्धा नाही केला साधा। सॉरी सॉरी, वहिनींनी यायचं नाही म्हणून सांगितलंय ना तुला। अरे ऐक, पण ना आता येऊ शकतोस तू कधी। वहिनी आता आधीसारख्या राहिल्या नाही तरी। म्हणजे कुणालाही उठसूट शिक्षा नाही देत। बदलले तरी त्या आता ना सगळं माझं ऐकतात। बाकी आपला प्रद्युम्न कसं आहे? बरं आहे ना? मला ना त्याला भेटायची खूप इच्छा आहे। घेऊन येतोस का त्याला? ये ना ये, मी सांगते ना तुला, वहिनी तुला काहीही बोलणार नाहीत, माझी गॅरंटी। हा, काळजी घे आणि ये लवकर, मी वाट बघते। भावाचा फोन होता माझ्या। काय ना, वहिनींना तो आवडत नाही। माझा भाऊ आहे ना, माझा भाऊ आहे म्हणून आवडत नाही असं नाही, त्याचा स्वभावच वाईट आहे म्हणून नाही आवडत। पण आता वहिनीचं काय तुला माहितीच आहे की, तू पण आधी आवडत नव्हतीस, आता आवडतेस है ना? पारू घर सोडून गेल्यामुळे खरंच वाईट वाटतंय हिला, पण मला आनंद झालाय। तुम्हाला? प्रीतम, प्रीतम काय झालं? काय नाही। काय नाही कसं? तुम्ही जेव्हा उदास असता, टेन्शन मध्ये असता ना, तेव्हाच असं एकटे खिडकीत येऊन बसता। नक्की सांगा मला काय झालंय? प्रीतम, मला सांगा काय झालंय? काय एवढी टेन्शन मध्ये आहात तुम्ही? प्रिया, जेव्हा मोठी माणसं चुकतात ना, तेव्हा कसं व्यक्त व्हावं हेच कळत नाही, आणि म्हणून मी तिथे बसलो होतो। कोण चुकलंय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? दादा, त्यांनी काय केलं माहितीये तुला?
आणि म्हणून पारू गावाला निघून गेलीये. काय प्रीतम अहो, पण पारू तर म्हणाले की ती गणीसाठी गावी गेलीये ना. खोटं कारण दिलंय तिने प्रिया. इतकं सगळं घडून गेलं आणि कोणाला काहीच कसं माहित नाहीये. प्रिया पारू आहे ती. तिने आपल्या कंपनीचा लोगो वाचवला आणि एवढंसही क्रेडिट न घेता अशीच निघून गेली. आजपर्यंत या घरासाठी तिने एवढं काय काय केलं आणि दादानी काय केलं तर हे बघा प्रीतम, मला तुमची तळमळ कळते, पण सगळं ठीक होईल. पारू येईल घरी परत, तुम्ही नका काळजी करू. असं मन नाही मानत आहे प्रिया. प्रीतम आय एम सॉरी, तुम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होता का? प्रिया, मला आत्ता तुझ्या नवऱ्याला माझ्या भावाला घेऊन जायचंय. हो, पण कुठे चाललाय तुम्ही? ते मी तुला सांगतो नंतर. चल. अरे दादा, आई, काय काय रे? जोडी कुठे निघाली आता? आई, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. ती सुधारण्यासाठी चाललोय. आदित्य, तुझ्या हातून आणि चूक झाली? शक्यच नाही. एक वेळ प्रीतमच्या हातून झाली असते ना तर आम्ही समजू शकलो असतो. बाबा, श्रीकांत, अगं नाही बाबा, यावेळी माझ्याकडून चूक घडली. मी कोणाचं तरी मन दुखवलं, अविश्वास दाखवला, समजून नाही घेतलं मी. पारू, बाबा, पारू स्वतःच्या जीवाची कधी पर्वा न करता या घरासाठी वाटेल ते केलं तिने. आणि मी मागचा पुढचा काही विचार न करता तिला वाटेल तसं बोललोय. मला परत कधी तोंड दाखवू नको असं बोललो. अक्षरशः हकललं मी तिला. आणि ती बिचारी काही न बोलता मी सांगेन ते गप गुमान ऐकून मला उलट एक शब्दही न बोलता निघून गेली गुपचूप. पण आता माझ्या लक्षात आलंय मी चुकलोय. चूक कसली, गुन्हा केलाय मी. आणि आई, मला माझी चूक सुधारायची. मी पारूला आणायला चाललोय. ऐकल्या, मला आदित्यचा निर्णय पटतोय. खरं म्हणजे हे घर सुद्धा पारूची वाट बघताय ना. तिला परत आणणं आपलं कर्तव्य आहे. जाऊ दे. आदित्य, चूक करतो तो माणूस असतो आणि चूक सुधारतो तो एक उत्तम माणूस असतो. मला वाटतंय तू जा, पारूला घेऊन ये. आणि तरी तिने ऐकलं नाही ना तर तिला म्हणावं तुझी देवी आई येईल आणि कान पकडून इथे घेऊन येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.